आपल्या नगर परिषदेमध्ये पाहिलं की महायुती आपल्या निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती आणि म्हणून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण झालेलं आहे. कारण विधानसभेत तुम्ही चमत्कार घडवून दाखवलेला आहे. सगळ्यांची बुकिंग रद्द करून टाकली. म्हणजे महाविकास आघाडीची त्यांनी सरकार बनवलं होतं. याला हात घालणार, त्याला हात घालणार, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवणार. पण लाडक्या बहिणीने त्यांचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून टाकला. लाडके भाऊही त्याच्यात मागे नाही आहेत. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला, भक्कम पाठिंबा दिला. विधानसभेमध्ये चमत्कार घडला. लोक किती आता पण अफवा पसरवत आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल. पण मी आपल्याला सांगतो की आम्ही दोघंही भाऊ इथे आहोत. दोघंही भाऊ इथे आहोत. कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार. काही लोक म्हणतात करून दाखवलं, त्यांना मी नंतर बघतो. पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो. आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. 232 महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक झाला. काही लोक म्हणत होते, कोर्टात गेले काही लोक ही योजना बंद पाडायला. काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देताय का, त्यांना काय विकत घेताय का. अशा प्रकारचे भाष्य करणारे आता कुठली तरी योजना त्यांनी आणली आहे. अरे असं बोलणारे लोक, या माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद करणारे लोक काय देणार. द्यायला दानत लागते, दानत. आणि ती दानत महायुतीकडे आहे, महायुतीने दाखवली आहे. आणि खरं म्हणजे हे सगळं लबाडा घरचं अवतान म्हणतो ना आपण, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार. काल कोणीतरी विजन डॉक्युमेंट दाखवलं म्हणा, कोणीतरी मला म्हणाला विजन डॉक्युमेंट. पण इतके वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा कुठं गेलं होतं विजन. तेव्हा कुठं गेलं होतं विजन. या लबाड लोकांनी इतकी वर्ष फक्त आणि फक्त घबाड कमवण्याचं काम केलेलं आहे. फक्त पैसे कमवण्याचं काम केलंय, लुटण्याचं काम केलंय. मगाशी अमित साटम म्हणाले. आणि त्यामुळेच जनतेनेच यांचा सीझन संपवला. आता त्यांना विजन आठवलं. जनतेनेच संपवलं, कारण इतके वर्ष तुम्ही काय केलं. आणि म्हणून आपल्या महायुतीचं काम तुम्हाला माहित आहे. आमच्याकडे कारण नाही आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, हे महायुतीचं काम. आम्ही करतो, बघतो, पाहतो वगैरे आमचं काम नाही. झटकेपणे जे होईल ते पटापट करून टाकायचं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, ही सभा जी आहे हे मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. हे फक्त साधी सभा नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या विकासाला जो जो येईल आडवा, त्याला आपल्याला काय करायचं आहे ते मी बोलत नाही. इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती, आता हे सोडवायची आहे ना. आणि म्हणून
आपल्याला या मगर मिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना. कोण बकासूर होता? त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे. रामदास आठवले साहेब इकडे आहे. आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील कुठेतरी सांगितलेलं आहे. काही लोकांना फक्त निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, पण या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं सांगा तरी एकदा. एक तरी काम मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी केलं सांगा. नाहीतर मी सांगतो 10 कामं. कमी काळात किती कामं केली ते सांगतो. यांचा मराठीचा नाही, मलिद्याचा आहे, मतलबाचा आहे, मुजोरीचा आहे. वरून कीर्तन आतून तमाशा म्हणतात तसं यांचं काम आहे ना, बरोबर. आणि म्हणून आमचं तसं नाही. आमचा मराठीचा आहे, आमचा महाराष्ट्राचा आहे, आमचा महायुतीचा आहे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. आणि म्हणून मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवताय. मग 20 वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात, कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका. त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता, अहंकार होता. आणि आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. पण खरा ब्रँड कोण आहे? खरा ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खरा ब्रँड आहे. आणि सामान्य महायुतीचा कार्यकर्ता हा ब्रँड आहे आपला. तोच या निवडणुका जिंकून देणार आहे. बाळासाहेबांचे विचार जपले, शिवसेनेचा आम्ही विचार जपला, शिवसैनिकांनाही आम्ही जपतोय आणि त्यांना यापुढे देखील कायम जपत राहणार. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मी सांगतो, महायुतीचे कार्यकर्ते देखील आपल्याला जपायचे आहे. हा कार्यकर्ताच प्रत्येक निवडणुकीमध्ये राबतो, मरतो आणि आपल्या नेत्याला निवडून देतो. आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे. मगाशी कोणीतरी सांगितलं, संभाजीनगरात त्या रशीद मामूला पक्षात घेतलं, तिकीट दिलं. काय चालू आहे? त्यांनी काय काय केलं होतं आपल्याला माहित आहे. आणि बाळासाहेब असते देवेंद्रजी तर यांना उलट टांगून फटके दिले असते की नाही? काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात, 7वीचं पुस्तक उघडतात. सूर्याजी पिसाळ, अब्दाली, अफजल खान त्यांना सगळं आठवतात. आणि मला सांगा, बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे? बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की त्यांच्या विचारांचे मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहित आहे. आणि म्हणून ज्यांनी विचार सोडले, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्रजींनी केले याचं मी साक्षीदार आहे. ज्या देवेंद्रजींनी त्यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहित आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहित आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित नसतील.
पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाही. तुम्ही ठरवलं होतं काय करायचं, आणि म्हणून सत्तेसाठी झाले लाचार आणि तोडली बाळासाहेबांच्या विचारांची माळ. जनतेलाच माहित आहे कोण खरा सूर्याजी पिसाळ. जनतेला माहित आहे, जनतेने पाहिलंय खुर्चीसाठी काय काय केलंय. आणि म्हणून आम्ही कायम शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहित आहे. आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही, आम्ही सत्तेहून पाय उतार होऊन गेलो. आमच्या मंत्रिपदावर पाणी सोडून गेलोय. फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली म्हणून आणि शिवसेनेचं खच्चीकरण केलं म्हणून. आणि म्हणून आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता पाहिजे म्हणून, मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी सत्ता पाहिजे म्हणून सत्ता मिळवली. परंतु तुम्ही काय केलं? फक्त मुंबईला लुटण्याचं काम केलंय, तिजोरी लुटण्याचं पाप केलेलं आहे. तुम्हाला तुमचं भविष्य सेव्ह करायचं आहे आणि आम्हाला मुंबईचं आणि मुंबईकरांचं भविष्य सेव्ह करायचं आहे. फरक आहे. मला काय, माझं काय, कोणी आला की मला काय, माझं काय. अरे यापेक्षा या मुंबईला काय देणार, या महाराष्ट्राला काय देणार ते बघा. ते आम्ही इथं बसून बघतोय. आमचं काही नाही, महाराष्ट्राचं काय बोला, मुंबईचं काय बोला. परंतु मला काय मिळणार हे पाहिल्यामुळे मुंबईची जी आज दुर्दशा झाली आहे ते आपण पाहतोय. मराठी अस्मिता विकली, मराठी बाणा विकला, मुंबई विकली, शिवसेनेचं धनुष्यबाण घाण टाकलं, वाघाचं मांजर झालं. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा धनुष्यबाणाचा अधिकार काढून घेतला, मतदानाचा अधिकार काढून घेतला, त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. हे पाप तुम्हाला करक केले आहे. आणि त्यांनी देखील मला वाटतं आता ते पण वेगळे, त्यांनी लात मारलेली आहे. आपली लढाई सुरक्षित मुंबई, स्वच्छ मुंबईसाठी आहे. आपली लढाई भ्रष्टाचार मुक्त मुंबईसाठी आहे. आपली लढाई प्रदूषण मुक्त मुंबईसाठी आहे. आपली लढाई ड्रग फ्री मुंबईसाठी आहे. आपली लढाई मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी आहे. आपली लढाई मुंबईकरांचं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी करण्यासाठी आहे. मुंबईतल्या मराठी माणसासाठी. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या मुंबईसाठी आणि या महाराष्ट्रासाठी अनेक योजना केल्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं पुण्य देखील आम्हाला मिळालं. मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो की त्याने तात्काळ त्याला होकार दिला आणि देवेंद्रजींनी त्याचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. तुम्ही काय केलं?